गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। सर्वजण उपासना करूनचे श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आताच बघा 1-2 दिवसामध्ये गणरायांचं आगमन होणार आहे आणि जेव्हा गणपती बाप्पा येतात ना बघा सर्व 10 दिशांना आहे ना आनंद बहरून मिळतो। पण हा आनंद आहे ना तो प्रत्येकाच्या जीवनात असतो का? समर्थांनी सांगितलंच आहे ना, असं कोणतं योग नाही, अशी कोणती सिद्धी नाही, असा कोणता कार्यक्रम नाही जिथे गणरायांच्या आगमनानं सुरुवात झाल्याशिवाय परिपूर्ण होतो का बरं? कधीच नाही। म्हणजे अखंड विश्वाची देवता आहे ना ती गणपती बाप्पा आहे आणि ती आता विराजमान आपल्या घरामध्ये होणार आहे। मग ज्यांनी ज्यांनी मागच्या वर्षी संकल्प केले असतील त्यांचे संकल्प पूर्णत्वास सुद्धा आलेले असतील आणि जे नवीन आहेत ना की त्यांना वाटत आहे की माझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण व्हावी, मी आत्तापर्यंत भरपूर दुःख भोगलेले आहे, त्यांनी हा संकल्प आहे ना तो नक्कीच करायचा आहे। ज्या दिवशी गणराया विराजमान होणार आहेत ना त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून समर्थांनी ज्या प्रकारची आपल्याला उपासना सांगितलेली आहे, श्रवण करायला सांगितलेली आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठून आहे ना उपासना करा आणि उपासना झाल्यावर गणपती स्तोत्र म्हणा आणि तेव्हा हातामध्ये पाणी घ्या आणि मनामध्ये एक विचार करा, मनामध्ये गणपती बाप्पांना साकडं घाला की हे गणराया, मी आजपर्यंत भरपूर पाप केलेले आहेत किंवा केले सुद्धा तुम्ही नसतील, पण जरी केले नसतील ना तरी कळत नकळत आपल्याकडून पाप पुण्य होत असतात। म्हणून गणपती बाप्पांना आपण शरण जायचं आहे आणि सांगायचं आहे, आत्तापर्यंत ज्या वाईट गोष्टी माझ्याकडून झालेल्या असतील ना त्या मला तुमच्या पदरामध्ये घ्या, क्षमा करा, पण मी आजपासून माझं आयुष्य आहे ना या भक्तीमध्ये लावणार आहे। मला कोणत्याही गोष्टीकडून अपेक्षा राहणार नाही। आणि समर्थांनी सांगितलंच आहे ना, जेव्हा माणसाचा गर्व आहे ना तो गर्व कमी होतो ना तेव्हा मनुष्याच्या जीवनातून अहंकारसुद्धा नष्ट होतो, लोभसुद्धा नष्ट होतो। बघा तुम्हाला रामायणातील एक प्रसंग आठवला असेल बघा, कोणत्याही गोष्टीचा मनुष्याला गर्व नसावा, वेळ कधी कशी येईल ना ती सांगता येत नाही। रामाला रात्री राज्य मिळणार होतं पण सकाळी उठल्यावर काय मिळाला बरं? वनवास मिळाला ना। म्हणून या गोष्टी आहेत ना भगवंताला सुद्धा चुकल्या नाहीत, तर आपण एक क्षणिक मनुष्य प्राणी आहोत, आपल्याला चुकतील का बरं? म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, गरजेपुरता हाक देणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहा। कारण का बरं? कारण जेव्हा गरज संपते ना किंवा त्यांची बोलण्याची पद्धतसुद्धा बदलते, म्हणून अशी लोक आहेत ना आपल्या जीवनामधून हद्दपार करा, पण ती होतील कधी? जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये लागू, जेव्हा आपल्या या मुखामध्ये नामस्मरण निर्माण होईल तेव्हाच घडेल ना। जेव्हा आपण संकल्प करू पण आपण मात्र दर वेळेला संकल्प करतो आणि एका क्षणात विसरून जातो, पण जो संकल्प आहे ना वेळोवेळी आपल्या मुखातून आपल्या वैखरीतून
आपल्या वागण्यातून पूर्ण करतो ना, त्याचं भलंच झालेलं आहे. बघा, आपण अगोदर होतो कसे आणि भक्ती मार्गामध्ये आल्यापासून, संकल्प केल्यापासून आपले जीवन कसं झालं आहे बरं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार असो किंवा पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस असो, यांची किंमत सारखीच असते ना. म्हणजे डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे कधीच उघडत नाही. म्हणून राग आल्यावर थोडं थांबलं पाहिजे आणि चूक झाल्यावर थोडं नमलंसुद्धा पाहिजे. तर आपलं जीवन आहे ना, सुखमय कधी होऊन जाईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. आता तुम्ही म्हणाल की हे गणपती बाप्पा आता विराजमान होणार आहेत, पण हा गणपती गणेश चतुर्थीच्या दिवशी हा संकल्प एवढा महत्त्वाचा का आहे बरं. कारण का आहे ना, कोणत्याही परमेश्वराची, कोणत्याही भगवंताची तुम्ही पूजा अर्चा करताना, व्रतवैकल्य करता, उपासना करता, तर जेव्हा तुम्ही उपासना करायला बसता, तुम्ही कोणतंही कार्य करायला बसता, जेव्हा प्रथम पूजला जातो ना, तो आहे गणपती बाप्पा. म्हणून गणरायाला सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ स्थान मिळालेलं आहे. म्हणून त्या गणरायाची आहे ना, नक्की ह्या गणरायाच्या काही गोष्टी आहेत, गणपती बाप्पाच्या काही अचूक गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, भगवान शिवाचे आहेत ना, हे पुत्र गणेश आणि त्यांचं लग्न आहे ना प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या 2 मुलीबरोबर झालं. बघा, आता तुमच्या लक्षात असायला हवं, गणेशांच्या पत्नीचं नाव होतं ना ते रिद्धी आणि सिद्धी, आणि सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ या नावाची मुलं झाली. आणि लोक परंपरेमध्ये बघा शुभलाभ असं म्हणतात ना. बघा, आपण कुठे जरी आपल्या घराच्या दरवाजावर सुद्धा आपण बघतो, आपण बाजारातून ते शुभलाभ विकत आणतो आणि ते लावतो ना. ते शुभलाभ दुसरे तिसरे कोणी नसून ते गणेशाचे पुत्र आहेत. बघा, पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, हे गणेशाचं लग्न आहे ना, ते अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झालं. त्यांचं लग्न होत नव्हतं. बघा, आता ही गणपती बाप्पांची कथा आहे ना. बघा, गणपती बाप्पांचं लग्नच अगोदर होत नव्हतं. बघा, आपण म्हणतो ना, आपल्या घरातील कोणाचं लग्न जमत नसेल तर आपण काय म्हणतो बरं, त्या विघ्नहार्त्याला साकडं घाला तेव्हा तुझं लग्न होईल ना. म्हणजे ती गणपती बाप्पांच्या जीवनात सुद्धा ही अवस्था झाली होती. बघा, ही कथा आहे ना, या लग्नाची देखील चर्चा आहे ना, सर्व पुराणामध्ये सांगितली जाते. श्री गणेशांच्या या विवाहासंबंधी 2 कथा प्रचलित आहेत. यातील एक कथा आहे ना, बघा, तुळशीचं वर्णन आलेलं आहे आणि त्यासोबतच गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही ना, याचं देखील आपल्याला उत्तर मिळणार आहे. म्हणजे एकदा भगवान श्री गणेश तपश्चर्या करत असताना तेथील जात असलेल्या तुळशीनं त्यांना पाहिलं आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली. तिला त्यांच्याशी लग्न करायचं होतं, परंतु भगवान गणेशानं ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती. म्हणूनच त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला. आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळं संतप्त झालेल्या तुळशीनं गणेशाला शाप दिला की त्याची 2 लग्ने होतील. यावर भगवान गणेशानं तुळशीलाही शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल. त्यानंतर गणेशाच्या शरीराच्या या रचनेमुळं कोणीही त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हतं. यामुळं त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली. यासोबतच त्यांनी एका कोणाचंही लग्न होऊ दिलं नाही. कोणाचं लग्न असलं ना की त्यात गणेश विघ्न निर्माण करायचे आणि त्यांचे वाहन मूषक यांनी त्यांना त्यांच्या कामामध्ये भरपूर साथ दिली. त्यांच्या या सवयीमुळं देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले होते. बघा,
एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्माजींकडे गेले आणि देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या 2 मानस मुलींना म्हणजे भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवल्या. भगवान गणेशानं ब्रह्मदेवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली. दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली ना की रिद्धी आणि सिद्धी भगवान गणेश आहेत ना आणि मूषकराज आहेत, या दोघांचे लक्ष वळवायच्या आणि त्यामुळे हळूहळू लग्न व्हायला सुरुवात झाली. पण ही गोष्ट आहे ना, बघा ते किती दिवस तसं करणार होत्या. एक दिवस ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपवून राहिली नाही. रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले आणि रिद्धी सिद्धीला शाप देणारच होते. तेव्हा ब्रह्माजी तिथे लगेच प्रकट झाले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धीशी लग्न करण्याचं सुचवलं. ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशानं रिद्धी सिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांची 2दा लग्न झाली. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथम पूज्य देव आहे ना ते श्री गणेश आहेत. म्हणजे कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचं नाव घेतलं जातं ना. त्यांचं नाव घेतल्याशिवाय कोणतंही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. आणि या त्यांच्याशी निगडीत आहेत ना या काही अचूक गोष्टी आहेत. पुराणानुसार देवी पार्वतीनं अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचं व्रतवैकल्य केलं होतं आणि या उपवासामुळं आई पार्वती श्री गणेश पुत्र रूपामध्ये प्राप्त झाले. आणि या उपवासासाठी शिवाने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितलं, पण इंद्रानं पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रतवैकल्यासाठी पारिजातकाच्या वाडांची बांधणी केली. शिवपुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची ही कल्पना आहे ना त्यांच्या सखी जया आणि विजयाकडून मिळाली. त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितलं की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचं पालन करतात, म्हणून आपण देखील असा एक गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचं पालन करेल. या कल्पनेनं प्रभावित होऊन देवी पार्वतीनं आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली. म्हणजे अशा अनेक कथा सांगितल्या जातात. बघा, शनीची दृष्टी पडल्यामुळं बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झालं. यावर दुःखी असलेल्या पार्वतीनं ब्रह्माजींना म्हटलं, ज्याचं डोकं सर्वात पहिले सापडेल ना त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या. अशा प्रकारे पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचं सापडलं. त्यामुळे गणेश गजानन बनले. एका बघा, म्हणजे अशा वेगवेगळ्या कथा आहेत ना, या आख्यायिका आपल्याला पाहायला मिळतात. बघा, एका आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसून माता पार्वती आंघोळ करण्यास गेल्या. तेवढ्यातच शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले. गणेशानं त्यांना जाऊ देण्यास नकार दिला. तर संतापलेल्या महादेवानं त्यांच्या डोक्यावर वार केला आणि या गणेशाचा जन्म आहे ना पार्वतीनं चंदनाच्या मिश्रणाने केला होता. जेव्हा पार्वतीनं बघितलं की त्यांच्या मुलाचं डोकं कापलं गेलं आहे तर त्या फार संतापल्या. त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवानं एका हत्तीच्या बाळाचं डोकं आहे ना ते गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले. एकदा शिवाप्रमाणे गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखलं. त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचा वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले होते. ते शिवाचे अनन्य भक्त होते आणि गणेशानं रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले. गणेशानं त्यांना धूळ चाटवली. तेव्हा परशुरामानं शिवानं दिलेल्या परशूचा वापर करून गणेशावर केला, ज्यामुळे गणेशाचा डावा दात आहे ना तो तुटून खाली पडला. तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात. म्हणजेच या गणेशाच्या या कथा आहेत ना
हे गणेशाचे हे पुरावे आहेत. ते प्रत्येक शास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रंथामध्ये आपल्याला सापडतात. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना की तुमच्या जीवनामध्ये भरपूर दुःख जरी असेल ना, पण गणेशाचा जर तुम्ही धावा केला तर तो त्याला विघ्नहर्ताच म्हणतात ना. तुमच्या वेळोवेळी संकटामध्ये तो निर्माण होईल. आणि जेव्हा तुमच्यावर संकट निर्माण होईल ना, जर त्याची मनोमन तुम्ही सेवा केली, जर नामस्मरण निरंतर केलं, जर तुमचे कर्म व्यवस्थित असतील, तर गणेश आहेत ना ते नक्कीच तुमच्या जीवनामध्ये धावून येतील. पण आपण तसं करतो का बरं? आपण कर्माने राहतो का? आपण नुसता अहंकाराने पूर्ण जीवनामध्ये बुडून गेलेला असतो. मग आपण भगवंताची सेवा कधी करू शकतो का? कधीच नाही. म्हणजे अगोदर अहंकार जायला हवा. आणि जोपर्यंत हा अहंकार जात नाही ना, तोपर्यंत तुम्ही कितीही जरी भक्ती केली तरी ती भक्ती आहे ना, ती कधीच भगवंतापर्यंत पोचणार नाही. आता आपण पाहूया की श्री गणेशाला प्रथम का पूजलं जातं. आणि जर श्री गणेशाला प्रथम पूजलं नाही ना, तर जीवनामध्ये किती वाईट अवस्था होते ना, ते आता आपण पाहणार आहोत. भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचं योजलं, तेव्हा सर्व देवांना आमंत्रण मिळालं, पण गणेशाला मात्र आमंत्रण दिलं नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसामध्ये चर्चा करू लागले. श्री गणेश कुठे आहेत ते दिसत नाही. मग सर्वांनी विष्णूंना विचारलं, तर त्यांनी म्हटलं की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिलेलं आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचं असेल ना, तर ते आले असते. तर काही जण म्हणू लागले ते जास्त खातात आणि ते आले ना, तर त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल. नंतर ही गोष्ट गणेशाला समजतात. त्यांनी आपला मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिलं. वराड तेथून निघाल्यावर रथांची चाकं जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर ते चाक काहीच निघाले नाही. सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्नसुद्धा केले, तरीही ते चाक निघालं नाही. बऱ्याच जागेतून तुटायला लागलं. कोणालाही काही सुचत नव्हतं आता काय करावं. तेव्हा नारदजींनी सांगितलं, आपण गणेशाचा अवमान करून चांगलं केलं नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल ना, तरच आपलं कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकटसुद्धा टळून जाईल. मग शंकरानं आपल्या सेवक नंदीला पाठवलं आणि ते गणेशाला घेऊन आले. आणि गणेशाची आदरानं पूजा करतात रथाची चाकं आहेत ना, ती बघा लगेच निघाली. म्हणून प्रत्येक भक्तानं, प्रत्येक माऊलीनं एक गोष्ट लक्षात ठेवा. गणेशजी ज्या दिवशी विराजमान होणार आहेत ना, त्या दिवशीची पहाट आहे ना, प्रत्येकासाठी नव ऊर्जा निर्माण करणार आहे. म्हणून हा संकल्प प्राप्तीचा हा दिवस आहे ना, तो प्रत्येकानं जीवनामध्ये पाळावा. आपण इतर बघा वर्षाचे 365 दिवस असतात, पण या 65 दिवसांना एवढे महत्त्व देत नाही. पण जेव्हा गणेश चतुर्थी येते ना, गणेशजी जेव्हा विराजमान होतात, तर हा दिवस असतो ना, तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये रिद्धिसिद्धी निर्माण करत असतो. म्हणजे काय? म्हणजे आपण वेळोवेळी बघा दुःखी असतो, पैशाची कमी भावते, पण आजचा हा कलियुगातला मनुष्य आहे ना, पैशाच्या पाठीमागे धावत आहे. पण समर्थांनी सांगितलंच आहे ना की जर तुम्ही पैशाच्या पाठीमागे लागून जर तुम्ही वाईट कर्म करत असाल, अहंकारी होत असाल, नाते संबंध पायदळी दुडवत असाल, तर तुम्हाला भगवंत कधीच माफ करणार नाही. पण ज्याच्या नामस्मरणानं, ज्याच्याकडे रिद्धिसिद्धी आहे, शुभलाभ आहे, जर त्याच्याकडे सर्व काही असेल ना, मग त्याचं नामस्मरण करायला काही हरकत आहे का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना,
ज्याच्या नामानं तुमचं सर्व संकट हरणं होतं, सर्व विघ्ने पळून जातात, अशा या नामस्मरणानं, ते म्हणजे गणपतीचं नामस्मरण, गणपती बाप्पांचं नामस्मरण जर तुमच्या जीवनामध्ये झालं ना, तर तुमच्या जीवनामधले पैशाचे प्रॉब्लेम असतील, तुमचे इतर काही शत्रू असतील, वेगवेगळ्या समस्या असतील ना, तर त्या जळून खाक होतील. म्हणजे तुमचे चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही, तुमचं आयुष्य सुंदर बनवून जाईल. बघा पुढे समर्थांनी सांगितलं आहे ना, बघा देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले जे ते मोदक होते ना, बघा ते दिव्य मोदक दिले. आणि मोदक बघून ही दोन्ही मुलं आहेत ना, म्हणजे कार्तिकेय आणि गणेश, आईकडून ते मोदक मागायला लागले. तेव्हा आईनं मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटलं, आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल ना, त्याला हे मोदक मिळतील. आईची ही गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगला मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळं ते असं करण्यामध्ये असमर्थ होते. तेव्हा गणेशानं अत्यंत आदरानं आपल्या आईवडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं स्नान आहे ना, सर्व देवांना केलेला नमस्कार आहे, सर्व यज्ञाची फळप्राप्ती, सर्व प्रकारचे उपवास, मंत्र, योग आणि संयमाचं पालन आहे ना, हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या या 16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक आहेत ना, मी गणेशाला देत आहे. आईवडिलांच्या या भक्तीमुळं प्रत्येक यज्ञात सर्वात अगोदर आहेत ना, ती गणेशांचीच पूजा केली जाते ना. म्हणजेच आई बापाशिवाय या जगामध्ये कोणीच श्रेष्ठ नाही. जर या जगामध्ये जर सत्य जर असेल ना, तर आपले मायबाप आहेत. म्हणून आपल्या आईवडिलांना प्रत्येक मुलानं कधी त्रास देऊ नका. कधी कधी आपल्याला आता पाहायला मिळतं या कलियुगामध्ये, बघा आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवतात. वेगवेगळ्या प्रकारे दुःख देऊन मुलं छळ करत आहेत. पण जर या समर्थ वाणीमध्ये असतील, समर्थ विचारांमध्ये असतील, तर असं कधी घडेल का? कधीच घडणार नाही. बघा आता तर ही हद्दच झालेली आहे. आई वडील घरात नाही, आई वडिलांचा छळ करून सुद्धा भक्तिमार्ग लोक करतात. मग यावर भक्तिमार्गामध्ये भगवंत प्रसन्न होतील का? भगवंताची त्यांच्यावर कृपा होईल का? कधीच होणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे माणसाचं जीवन आहे ना, ते दुःखाचं जीवन आहे. नेहमी त्याच्या जीवनामध्ये दुःखच निर्माण होत असतं. पण जो भक्तिमार्ग आहे, समर्थांच्या या पूर्ण नियमांमध्ये आहे, जो भक्ती मार्गामध्ये त्याचं मन एकदम संलग्न केलेलं आहे ना, त्याच्या जीवनामध्ये नक्कीच दुःख येत असतील, पण ते दुःख हरण करण्याचं काम भगवंत करतो. म्हणून बघा आपले जीवन बघा आणि आपल्या बाजूवाल्याचं जीवन बघा. आपले जीवन किती सुंदर आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा नक्कीच काही गोष्टी घडत असतील, नक्कीच काही समस्या येत असतील, पण त्या समस्या निवारण्याचं कामसुद्धा आहे ना, वेळोवेळी भगवंत करतो. काही टेन्शन होत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर तुमच्या आईवडिलांना जर तुम्ही दुःख देत असाल, तर तुम्ही कितीही मोठी भक्तिमार्ग केला, कितीही मोठे व्रतवैकल्य केले, कितीही मोठे उपवास केले ना, तरी काहीच फायदा नाही. कारण भगवंतांनी सुद्धा आपल्या आईवडिलांना कधी दुःख दिलं नाही. भगवंतांनी सुद्धा आपल्या आईवडील हेच श्रेष्ठ मानले. म्हणून ते आजपर्यंत पूर्ण
इतिहासामध्ये त्यांचं नाव झालं. म्हणून आजपर्यंत आपण त्यांना मानतो ना, आपण त्यांना पूजतो. बघा, छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. आजपर्यंत त्यांचं नाव जरी आपल्या या ओठामध्ये आलं ना, तरी 10 हत्तींचं बळ निर्माण होतं. ते नुसतंच होतं का? कारण जण माणसामध्ये त्यांनी देव पाहिला. आणि त्या माणसामध्ये देव पाहून बघा, जिथे गरिबी असेल ना, तिथे दान करणं, वेगवेगळ्या पद्धतीनं बघा सेवा करणं, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी या पूर्ण समाजाला दाखवून दिलं. आणि शत्रूच्या सुनेला देखील आपली आई मानली. असा राजा या पृथ्वी तलावर कोणी झाला का? कधीच झाला नाही आणि होणार सुद्धा नाही. फक्त एकच राजे होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज. बघा, त्यांचं नाव जरी या ओठामध्ये आलं ना, तरी अभिमान वाटावा. असा राजा आहे ना, त्या राजाच्या राज्यामधला मी आहे, त्या राजाच्या देशामधला मी आहे. म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, हे गुरु शिष्याचं नातं आहे ना, ते श्रेष्ठ होतं कधी बरं? जेव्हा भक्ती मार्गामध्ये आपले कर्म श्रेष्ठ दिसायला लागतात. आपण कसं वागतो ना, कसं चालतो, कसं राहतो, या सर्व क्रिया आहेत ना, त्या आपल्या कर्मातून दिसत असतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा, पूर्वीचा काळ होता तो श्रेष्ठ का होता बरं? 40 वर्षापूर्वी मुलं होती ना, पालकांशी आदरानं वागायची. आता पालकांना मुलांशी आदरानं वागावं लागतं. 40 वर्षापूर्वी प्रत्येकाला मुलं हवी असायची. आता अनेकांना मुलं असण्याची भीती वाटते. म्हणजे ही पूर्वी लग्न सहज जमायची, घटस्फोट मिळणं अवघड व्हायचं. आता लग्न जमणं अवघड झालं आहे आणि घटस्फोट मिळणं सोपं झालं आहे. म्हणजे पूर्वीच्या लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून भरपूर खावं लागायचं. आता कोलेस्ट्रॉलसारखे कॅलरीजच्या भीतीने लोक खायला घाबरतात. म्हणजे हे जीवन सगळं उलट झालेलं आहे. पूर्वी खेडेगावातील लोक होती ना, ती नोकरीच्या शोधामध्ये शहरात जायचे. आता शहरातील लोक आहेत ना, तणावातून मुक्ती मिळावी म्हणून शांततेच्या शोधामध्ये खेडेगावामध्ये येतात. म्हणजे 40 वर्षापूर्वी खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धड धाकड दिसावं यासाठी प्रयत्न करायचे. आता लोक तंदुरुस्त दिसण्यासाठी डाएट करतात. म्हणजे काळ किती बदलला लक्षात ठेवा. 40 वर्षापूर्वी श्रीमंत व्यक्ती होती ना, आपण गरीब असल्याचं दाखवण्यासाठी धडपडत होती. पण आता गरीब व्यक्तीसुद्धा आहे ना, श्रीमंत असल्याचं भासवण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे काय? म्हणजे जीवन बदलायला सुरुवात झालेली आहे. पण जो भक्ती मार्गामध्ये आहे ना, तो माणूस तसाच आहे. आणि जो तसाच राहिला ना, त्याच्या जीवनामध्ये समाधान आहे, त्याच्या जीवनामध्ये सुख आहे. बघा, किती जरी काही बदललं ना, तरी माणूस तोंडानेच खातो ना. किती जरी काही बदललं तरी माणूस पाणीच पितो ना. पाणी पिल्याशिवाय त्याचं भागणार आहे का? म्हणजेच जर तुमच्या जीवनामध्ये जे काही बदल करायचे असतील ना, तर ते कर्मामध्ये करायला हवे. पण मनुष्य मात्र कर्मांना कधीच महत्त्व देत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, की जो कर्मांना महत्त्व देत नाही ना, त्याची एक ना एक दिवस अधोगती होणार आहे. आणि ही अधोगती आहे ना, ती जास्त काळ आहे ना, तो काळ तुमच्या जवळ आलेला आहे. म्हणून आता सुद्धा वेळ गेलेली नाही. हे गणपतीचं औचित्य साधून या गणरायाचं विराजमान होणार आहेत ना, त्या दिवशी संकल्प करा. आणि ही संकल्प प्राप्ती आहे ना, तुमची नक्कीच जीवनामध्ये होणार आहे. म्हणून दुसऱ्याच्या जीवनात वाईट करू नका. दुसऱ्याला सहज प्रेमाने बोलायला शिका. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा सुख समाधान निर्माण होईल. तुमचं जीवनसुद्धा समृद्ध होऊन जाईल. समाधान आहे ना, तुमच्याकडं बघून लोकांना समजेल की हाच खरा सुखी मनुष्य आहे. म्हणून प्रत्येक माऊलीनं
एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत आपण देणारे होत नाहीत ना तोपर्यंत समाधानसुद्धा मिळणार नाही. पण आपण नेहमी घेणारे होतो म्हणजे दुसऱ्याकडून नुसतं घेतं जातो, पण स्वतःकडून कधीच दान करत नाही. दान करण्याचे ह्या मनामध्ये निश्चय ठेवा. तुमच्याकडे जेव्हा काही नसताना तुम्ही दान करता ना ते सर्वात श्रेष्ठ दान असतं. म्हणूनच जीवनामध्ये जेवढे आशीर्वाद घेता येतील ना तेवढे आशीर्वाद घ्या. नक्कीच भगवंत तुमच्यावर आनंद प्राप्त करेल, तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करेल. आणि ते सुख आहे ना ते जास्त लांब राहिलेलं नाही, तुमच्या जवळ आलेलं आहे. फक्त तुम्ही त्याचा उपभोग घ्या. आणि हा उपभोग घ्यायचा कसा बरं? तो उपभोग घ्यायचा फक्त हरिनाम संकीर्तनानं, भक्ती मार्गानं, नामस्मरणानं. नामस्मरण तुमच्या जीवनामध्ये निर्माण करा. 2 वेळची उपासना करा, श्रवण करा. तुमच्या जीवनाचं भलंच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.